मित्रांनो, बिहारमध्ये यावेळेस नितीश कुमार नाही तर बीजेपीचाच कोणीतरी मुख्यमंत्री होणार आहे. काल बिहारमध्ये निवडणुका झाल्या आणि आज रिझल्ट अनाउन्समेंट होणार आहे. मतमोजणी सध्याला चालू आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इथे एनडीएला 200 जागा भेटणार असं सांगितलंय आणि सगळ्यांना माहित आहे की एनडीए गटाला तिथे बहुमत भेटणार आहे. आता एनडीए मध्ये सुद्धा बीजेपीला सर्वात जास्त जागा दाखवल्यात आणि त्यानंतर नितीश कुमारची जेडीयू पार्टी येते. महाराष्ट्रात जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा बीजेपीला जास्त सीट भेटल्या होत्या आणि एकनाथ शिंदे यांना हटवून बीजेपीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. आता अशीच परिस्थिती बिहारमध्ये सुद्धा आहे. बीजेपीला जास्त सीट भेटल्यात आणि नितीश कुमारच्या जेडीयूला कमी भेटल्यात. त्यामुळे बीजेपीचा मुख्यमंत्री होऊ शकतो. पण नितीश कुमारचं जर पास रेकॉर्ड बघितलं तर ते 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि आता सध्याला त्यांना जर का मुख्यमंत्री केलं नाही तर ते इंडियामधून बाहेर पडू शकतात. म्हणूनच आता बीजेपी ही सगळी परिस्थिती कशी हाताळणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.